हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट जॉब अपडेट्स ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर फ्रेंड्स, काल आपल्याला जी जाहिराती पाहायला मिळालेल्या आहे आपल्या लॉग इनला किंवा प्रेफरन्सेस आपल्याला तर द्यायची आहे, त्या अनुषंगाने इथे आपल्याला उमेदवारांना प्राधान्यक्रम यासाठीच्या सर्वसाधारण सूचना काय असतील ते आपल्याला इथे देण्यात आलेले आहे. आपण डेट बघू शकता इथे 5/2/2024 ही म्हणजे कालचीच आहे. आपण बघूया आता की आपल्याला काय काय सूचना दिलेल्या आहे, जेणेकरून जेव्हाही आपण प्रेफरन्सेस लॉक करू तर आपल्याकडून कोणत्याही प्रकारची ते चुकी होणार नाही. आपण व्यवस्थितपणे ही स्टेज देखील पार करणार आहोत. तर बघूया आपल्याला दिलेले आहे इथे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करून व लॉक करण्याबाबतची इथे माहिती आपल्याला दिलेली आहे. नंबर वाईज आपण इथे बघणार आहोत. पहिला दिलेला आहे आपल्याला पॉईंट, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही दिनांक 22/2/2023 ते दिनांक 3/3/2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती. सदर चाचणी 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी इथे 2,16,443 उमेदवारांनी चाचणी इथे प्रविष्ट झालेले होते. या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती. म्हणजे आपल्याला जी मागे माहिती होती, मागची आपण दरवेळेस जी पाहतो ती देखील इथे दिलेली आहे की किती उमेदवारांनी इथे परीक्षा दिलेली आहे किंवा किती उमेदवारांनी इथे लॉग इन ऑनलाईन इथे नोंदणी केलेली होती. तर या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा दिली होती. आणि त्यानंतर आपल्याला इथे दिलेले आहे की TET2022.maharikrutment.org.in या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच, म्हणजे ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलेले नाही आणि ते आता विचार करताय की आपल्याला करता येईल का, तर त्यांना काहीच करता येणार नाही. आता ते या भरतीतून बाद झालेले आहे. फक्त ज्यांनी इथे सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे त्यांनाच इथे प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहे. तर या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल. त्यानंतरचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे की उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा 5/2/2024 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे काल 5 तारीख होती, कालपासून आपल्याला जे प्रेफरन्सेस आहे ते आपल्या लॉग इनला जनरेट करता येत आहे, जेणेकरून आपल्याला समजते आहे की किती आपल्याला विथ इंटरव्ह्यू आणि किती विदाऊट इंटरव्ह्यू आपल्याला संस्था किंवा शाळा आपल्याला आलेल्या आहेत. उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. तर आपण हे जवळपास सगळ्यांनीच इथे काल लॉग इन करून पाहिलेलेच असतील की किती संस्था आलेल्या आहे. काहींची जनरेट नसतील होत आताही प्रेफरन्सेस, तर थोडा कालावधीनंतर त्यांनी परत ट्राय करावे, जनरेट होऊन जातील आणि व्यवस्थित ते अभ्यास करावा. प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन TET 2022 या नावाने होमपेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये देण्यात आलेली आहे. ज्यांना अवघड जात असेल प्रेफरन्सेस जनरेट करण्यासाठी त्यांच्यासाठी इथे फ्लोचार्ट टाईप इथे युजर मॅन्युअल देखील दिलेला आहे. तुम्ही तो रेफर करू शकता, जेणेकरून तुम्हाला जर समजत नसेल की कसं करावं तर त्या हिशोबाने तुम्ही एक स्टेप घेत जाऊन तुमचं इथे जे प्रेफरन्सेस आहे ते जनरेट करू शकतात. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्सेस या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील. मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. म्हणजे आता तुम्ही काल माझ्याकडून मिस्टेक झाली होती सांगताना की फक्त 8 तारखेलापर्यंत तुम्ही जनरेट झालेले प्रेफरन्सेस बघू शकता किंवा ते सिक्वेन्स लावू शकता आणि 9 तारखेलाच इथे तुम्ही लॉक करू शकता. तसं काही नाही आहे, परंतु शेवटची तारीख ही 9 तारीख आहे, त्याच्या आधी तुम्हाला लॉक करायचं आहे. चुकीने जर तुमचं लॉक झालं नाही आणि जरी आपण त्यांना जी आहे डेट वाढवून मागितली तर आपल्याला नंतर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, जेणेकरून आपली भरती ही आचारसंहितेत अडकू शकते. त्यामुळे 9 तारखेच्या आतात तुम्ही व्यवस्थित प्रेफरन्सेस बघून लॉक करून द्याल अशी अपेक्षा बाळगते. पुढचा पॉईंट आहे,
उमेदवारांनी युजर मॅन्युअलमध्ये नमूद केल्यानुसार प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कार्यवाही पूर्ण करावी. प्रत्यक्ष लॉक करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करावेत. म्हणजे तुम्हाला जी कार्यवाही आहे ती व्यवस्थित तुम्ही करून घ्याल. आधीच आपल्याला प्रेफरन्सेस खूप जास्त आलेली ह्यावेळेस, तर तुम्ही व्यवस्थित आधी अभ्यास कराल आणि त्यानंतरच लॉक कराल. गडबड करू नका. लॉक करण्याच्या आधीच 9 तारखेपर्यंत आपण लॉक करू शकतो. फक्त 9 तारखेच्या पुढे जाऊ देऊ नका लॉक करण्यासाठी तुमचे, जेणेकरून आपल्याला जी मुदतवाढ आहे ती नको आहे. आपली भरती ही आचारसंहितेत अडकायला नाही पाहिजे. उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत. उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की माझे मार्क्स चांगले आहेत तर मी फक्त विदाऊट इंटरव्ह्यू देणार आहे, तर त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यू द्यावे. त्यांना असं काही रिस्ट्रिक्शन नाही की दोन्ही दिलेच पाहिजे. आणि ज्यांना असं वाटत असेल की मार्क कमी आहे तर त्यांनी दोन्ही इथे द्यावे. ज्यांना संस्थेत काम करायचं असेल, त्यांनी फक्त संस्थेत काम करण्यासाठी असेल कुणी, तर त्यांनी फक्त विथ इंटरव्ह्यू दिले तरी चालतील. परंतु माझं एक सजेशन असेल की शक्य असल्यास तुम्हाला मार्क कमी असो किंवा जास्त असो, तुम्ही दोन्हीही प्रेफरन्सेस विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही लॉक केले पाहिजे. जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाही. हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही जनरेट नाही केले किंवा लॉक नाही केले प्रेफरन्सेस, तर तुम्ही या भरतीतून बाद होणार आहात. म्हणून ही जी प्रोसेस त्यांनी सांगितलेली आहे जनरेट करायची आणि लॉक करायची, ही तुम्हाला करणे खूपच आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास व परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्ती किंवा मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जर तुमचा इंग्लिश सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला कन्नडची किंवा गुजरातची ते किंवा उर्दूचे तुम्हाला प्रेफरन्सेस येत आहे आणि तुम्ही ते लॉक करताय आणि चुकीने त्या पदावर तुमची जर निवड करण्यात आली मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह देखील, तर तुम्ही इथे जे चेक करतात तुमचे डॉक्युमेंट्स त्या राऊंडमध्ये तुम्ही बादच व्हाल, जेणेकरून दुसऱ्याचंही नुकसान होईल. जे तिथे सिलेक्ट होणार असेल त्या पदाविषयी किंवा माध्यमासाठी त्याचं देखील नुकसान होईल आणि तुमचं देखील नुकसान होईल की तुम्ही लास्टच्या पॉईंटला जाल आणि तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल, त्यावेळेस तुम्ही देखील बाद व्हाल. म्हणून असे चुकीचे काम करू नका, चुकीच्या गोष्टी करू नका. जर तुम्हाला माहीत आहे की तुमचं जेही क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुमचे प्रेफरन्सेस आहे तेच द्या. जे नाही तुमचं क्वालिफिकेशन, असे कोणतेही प्रेफरन्सेस इथे देऊ नका. पुढे आपल्याला दिलेलं आहे, ज्या उमेदवारांनी दिनांक 12/2/2023 नंतर शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणत्याही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक 12/2/2023 नंतर प्राप्त असताना देखील दिनांक 12/2/2023 पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल तरी अशा दिनांक 12/2/2023 नंतरच्या वाढीव अर्हतेचा प्राधान्यक्रम उमेदवारास प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नयेत. या प्राधान्यक्रमाचा कोणताही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा PG वगैरे असेल परंतु ते 12/2/2023 नंतरचं असेल तर इथे तुम्ही प्लीज ॲड करू नका की तुम्हाला त्यासाठीचे जे प्रेफरन्सेस चुकीने जनरेट झालेले असतील तर ते प्रेफरन्सेस देऊ नका, कारण की त्याचा तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही. व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही बादच व्हाल. म्हणून तुमचं 12/2/2023 आधीचं जे क्वालिफिकेशन आहे तेच इथे गृहीत धरण्यात येणार आहे. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवाराचे निदर्शनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत, जेणेकरून त्यांनी नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण गैरसोय होणार नाही. इथे चुकीचे प्राधान्यक्रम तुम्हाला जर लक्षात आले की आपण याच्यात बसत नाही तरी आपल्याला हे प्राधान्यक्रम आलेले आहेत, तर तशी लॉक करू नका. तुम्हाला त्याचा फायदा तर होणार नाही, नुकसानच होणार आहे.
उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवारास जास्तीत जास्त 3 वेळ करू शकतील. सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत. एखाद्या वेळेस जर तुम्ही जे प्राधान्यक्रम आहे ते लॉक करून दिलेले असतील आणि तुम्हाला नंतर असं वाटलं असेल नाही यात काही चुकी आहे, त्रुटी आहे किंवा तुम्हाला प्राधान्यक्रमाचा जो सिक्वेन्स असेल तो बदलायचा असेल, तर तुम्ही ते सगळेच प्राधान्यक्रम डिलीट करून परत सिक्वेन्स वाईज किंवा तुम्हाला वाटेल तसं लॉक करू शकतात. परंतु हे तुम्हाला विहित मुदतीत आणि फक्त 3 वेळेसच हा चान्स भेटणार आहे. 3 वेळेसच्या वरती तुम्ही इथे प्राधान्यक्रम डिलीट आणि जनरेट करू शकणार नाही. उमेदवारांनी ज्याप्रमाणे प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्याक्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवारांची त्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती मुलाखतीसह शिफारस झाल्यानंतर उमेदवाराचे त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही. सपोज तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केलेले आहे आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट झाला असाल, तर त्यानंतरचे तुमचे जेही प्राधान्यक्रम असतील ते इथे विचारात घेतले जाणार नाही. सपोज तुम्ही टाकलेलं आहे, पहिले औरंगाबाद टाकले आणि त्यानंतर नागपूर टाकलेले आहे, परंतु तुमची जर औरंगाबादला निवड झाली तर तुमची परत नागपूरसाठी तुम्हाला विचारात घेतल्या जाणार नाही. पुढे दिलेले आहे आपल्याला उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम नोंद किंवा लॉक करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही. उमेदवार पात्र असल्यास आलेले सर्व प्राधान्यक्रम लॉक करू शकतो. खूपशा जणांना 1700, खूपशा जणांना 1100 असे प्राधान्यक्रम आलेले आहे विदाऊट इंटरव्ह्यूचे. तर इथे विथ इंटरव्ह्यूची तर इथे तुम्हाला कितीही प्राधान्यक्रम येऊ शकतात. तुमच्या क्वालिफिकेशनच्या नुसार इथे प्राधान्यक्रम येणार आहेत. इथे तुम्हाला त्याच ठिकाणी जॉब लागेल असं नाही सांगू शकत. तुम्हाला जितकेही प्राधान्यक्रम येतील तुम्ही ते सगळे लॉक करू शकतात. उमेदवाराने लॉग इन हे ऑप्शन बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहे. यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांच्या मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा आहे त्यांनी नजीकच्या शिक्षण अधिकारी, प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम, दक्षिण, उत्तर यांचे कार्यालयामध्ये विनंती, अर्ज व ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधावा. तुम्हाला जे OTP आहे लॉग इनसाठीचा तो खूप महत्त्वाचा असतो आणि तो तुमचा जिथे आपण नंबर दिलेला आहे सेल नंबर त्यावरच उपलब्ध होतो. आणि चुकीने जर तुमचा तो जो फोनचा सेल नंबर आहे तो बंद झाला असेल, हरवला असेल किंवा तुम्ही बदलला असेल तर तुम्हाला इथे प्रॉब्लेम येऊ शकते. जर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर जे शिक्षण अधिकारी आहे जवळचे त्यांच्याकडे ओळखीचा पुरावा घेऊन जायचा आहे, कर्ज घेऊन जायचं आहे आणि तुमचा सेल नंबर जो करंटवाला आहे तो त्यांना देऊन टाकायचा आहे. म्हणजे जेणेकरून ते चेंजेस झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या करंट जो सेल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला OTP येतील लॉग इन करण्यासाठी. पुढे आपल्याला दिलेले आहे उमेदवारांनी पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्ग, त्यानंतर समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, सवलती संबंधीची इतर प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्रे शिफारसीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधिताची उमेदवारी रद्द केली जाईल. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसेस करत होतो त्यावेळेस आपल्याला ह्यावेळेस जे आपले डॉक्युमेंट्स आहे आपल्या क्वालिफिकेशननुसार ते आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे होते. त्यासंबंधी हीच ती माहिती आहे की आपण जेही अपलोड केलेले आपले डॉक्युमेंट्स आहे ते पवित्र पोर्टल थ्रू तपासले गेलेले नाही, जस्ट आपण अपलोड केलेले आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस व्हेरिफिकेशनसाठी जाऊ डॉक्युमेंट्सच्या सिलेक्शननंतर त्यावेळेस त्या कागदपत्रांमध्ये जर तफावत आढळली तर आपण पवित्र पोर्टलवर आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण अपलोड केलेले आहे असे सबब देऊ शकणार नाही. तिथे आपले प्रॉपर डॉक्युमेंट्स हवेच नाही तर आपली उमेदवारी इथे रद्द केल्या जाऊ शकते. त्यानंतर उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल, तसेच खरी माहिती लपून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागद पडताळणीसाठी सदर केलेली कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरू
तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहील. जर तुम्ही एखाद्या विषयात किंवा एखाद्या याच्यात पास नसाल आणि तुम्ही पास टाकलं असेल किंवा तुम्ही खोटी माहिती दिली असेल सेल्फ सर्टिफिकेशन करताना, तर इथे अशा उमेदवारास अपात्र ठरू शकतात आणि त्याच्यावर एखादी कार्यवाहीही होऊ शकते, त्याला शिक्षाही होऊ शकते. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टेटमध्ये प्रकारात समाविष्ट उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड झाल्यास नियुक्तीपूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करून त्यानंतर नियुक्तीची कार्यवाही करण्यात येईल. आपल्याला माहिती आहे की 9,000च्या आसपास इथे जे महाटेट घोटाळा झालेला आहे TETचा, त्यात उमेदवार आढळले होते आणि त्यांना कोर्टांनी इथे जे सेल्फ सर्टिफिकेशनची संधी दिली होती किंवा दिली होती, त्यामुळे त्यांना देखील आता प्रेफरन्स जनरेट झालेले असतील. परंतु त्याआधी जर त्यांची सिलेक्शन झालं कोणाचंही त्यातून, तर त्यांची चारित्र्य पडताळणी केल्या जाईल आणि त्यानंतरच त्यांना पुढील कार्यवाही किंवा नियुक्ती दिल्या जाईल. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय यासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विदाऊट इंटरव्ह्यू, तसेच मुलाखतीसह यासाठी व्ह्यू लॉक्ड प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रिंट घेता येईल. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट विषयांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अर्हता धारण करत असतील तर त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन जर 2 वेगवेगळ्या विषयात झालेलं आहे किंवा तुम्ही सायन्समध्येही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्यानंतर इथे आर्ट्समध्येही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला दोन्ही प्रकारचे प्रेफरन्सेस येथे येणार आहे, उपलब्ध केले जातील. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास इथे वय व शैक्षणिक अर्हता यासाठी जी विचारात बाब घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार SC ST OBC काहीही असल्यास तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी इथे पात्र पकडले जाईल. तुमची वय व शैक्षणिक अर्हता इथे विचारात घेतली जाणार आहे यासाठी, आणि प्रेफरन्सेस देखील इथे जनरेट होतील तुम्हाला ओपनचे. शासन निर्णय 7/2/2019 अन्वये उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराची खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णय दिनांक 13/10/2023 नुसार विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केलेल्या निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. सपोज तुमची आता ह्या जी चालू आहे भरती, त्यामध्ये 1 ते 5साठी निवड झाली आणि परत संस्थेचे तुम्हाला इथे प्रेफरन्सेस द्यायचे आहे, तर तुम्ही परत 1 ते 5साठीच तुम्हाला इथे प्रेफरन्सेस देता येणार नाही किंवा तुमचं सिलेक्शन होऊ शकणार नाही परत त्याच पदासाठी. एकतर तुम्हाला वरचे जे आहे 6 ते 8, 9 ते 10 किंवा 11 ते 12 अशा वर्गासाठी तुमचा विचार केला जाईल, परंतु सारख्याच इथे वर्गासाठी तुम्हाला परत प्रेफरन्स जनरेट होणार नाही किंवा तुमचा इथे विचार केला जाणार नाही. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादींबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील, तुमचे प्रेफरन्सेस जनरेट होत नसतील किंवा अजून काही अडचणी असतील किंवा तुमच्या अर्हतेनुसार इथे तुम्हाला प्रेफरन्सेस आलेच नसतील, तर तुम्ही इथे edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधू शकता, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आलीस तिथे मदत मिळू शकेल. तर फ्रेंड्स, हे होत्या आपल्याला सर्वसाधारण सूचना होत्या प्रेफरन्सेस लॉक करण्याआधीच्या. होप आहे की तुम्हाला सगळं समजलं असेल की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. तर व्यवस्थित आधी रफ पेपरवर किंवा झेरॉक्स काढून घ्याल सगळ्या जे प्रेफरन्सेस तुम्हाला आलेले आहेत, त्यानंतर रफ वर्क कराल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कोणत्या करायचं आहे, सोयीची शाळा कोणती पाहिजे, कोणता वर्ग पाहिजे ते तुम्हाला समजेल. त्यानुसार सगळ्या याला तुम्ही व्यवस्थित नंबर वाईज अरेंज कराल आणि त्यानंतरच तुम्ही प्रेफरन्सेस लॉक करायला बसाल आणि 9 तारखेच्या आधीच प्रेफरन्सेस लॉक कराल अशी आशा बाळगते. कोणतीही चूक करू नका, कारण की आताची चूक किंवा आताचं एखाद्या वेळेस जीवावर आलेलं आहे म्हणून तुम्ही कोणतेही प्रेफरन्सेस टाकून दिले तर नंतर आयुष्यभरासाठी तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि नंतर पश्चाताप तुम्हाला होऊ शकतो. म्हणून आत्ताच थोडीशी काळजीपूर्वक गोष्टी करा, जेणेकरून तुम्हाला नंतर त्याचा त्रास होणार नाही.
तर चला फ्रेंड्स, बेस्ट ऑफ लक. अजून काही माहिती असेल तर आपल्यापर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्याला हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कराल. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.